AI तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरेगाव तालुक्याची शेती होणार स्मार्ट. खरीप नियोजन बैठकीत महत्त्वाचे निर्णय. आमदार महेश शिंदे. कोरेगाव तालुक्यातील खरीप हंगाम नियोजन बैठक सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात आमदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे, पिकांवरील रोग व कीड नियंत्रणात ठेवणे, मातीतील ओलावा, पोषक तत्वांचे अचूक परीक्षण करणे यासाठी AI आधारित यंत्रणा उभारण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आमदार महेश शिंदे यांनी सांगितले की आमदार निधीतून AI स्टेशन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील खरीपाची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीला सर्वच मान्यवर उपस्थित होते, सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते, प्रगतशील शेतकरी होते. कृषी विभागानं ही बैठक घेतली होती, महसूल विभागानं याचं आयोजन केलं होतं. या बैठकीमधले निर्णय अत्यंत चांगले झाले. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे कोरेगाव तालुक्यामध्ये पिकांच्या वरती येणारा प्रादुर्भाव किंवा शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवण्यासाठी आत्ता प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करण्याचा निर्णय झाला. याच्यामध्ये AI वापरायचा निर्णय या ठिकाणी झाला. यामध्ये आम्ही आमदार फंड हा AIच्या स्टेशनसाठी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये आम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलून फडणवीस साहेबांना रिक्वेस्ट करणार आहे, आमदार फंड हा AIसाठी वापरला जावा. प्रगत तंत्रज्ञान आपण या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये बसवतो. तसंच या ठिकाणी 6 लॅब माती परीक्षणाच्या आणि इतर गोष्टीच्या 6 लॅब काढण्याचा निर्णय झाला. एका लॅबची किंमत 40 लाख रुपये. यालाही मी निधी राज्य सरकारकडून उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळं कोरेगाव तालुक्यातील शेती ही प्रगत होते आणि होणार आवाहन करतो. जोपर्यंत यंदा अल निनोचा प्रभाव आहे, शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे. जोपर्यंत 75 ते 100 mm पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी करायची नाही. आमच्या कृषी विभागाकडून आपल्याला सूचना येतील त्यावेळेला 15 जूनच्या आसपास हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर त्यावेळेला मात्र आपण पेरणी करावी अशी आपणाला विनंती करतो. पाऊस कमी पडला आणि आपण पेरणी केली तर दुबार पेरणीचं संकट पुन्हा आपल्या बळीराजावरती या ठिकाणी होतं. म्हणून आपल्याला पेरणी जर करायची असेल तर 75 ते 100 mm पाऊस पडल्यानंतरचा ओलावा हा पीक उगवण्यासाठी, आपलं बियाणं उगवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मृत्यूच्या महामार्गावर संतप्त जनतेचा एल्गार. वडाची वाडीत हलकीच्या निनादात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा रास्ता रोको. 5 दिवसात काम पूर्ण करण्याची ठेकेदार कंपनीची ग्वाही. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे संतप्त झालेल्या विविध गावच्या ग्रामस्थांनी अखेर महामार्गावर उतरून प्रशासनाला धारेवर धरले. राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, संबंधित ठेकेदार कंपनी, अभियंते, सुपरवायझर तसेच निष्क्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. वडाची वाडीतील पुलाचे काम पूर्ण करावे या मागणीसाठी शिवसेना नेते तथा कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी वडाची वाडी येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हलगीच्या निनादात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हा महामार्ग नसून मृत्यूचा सापळा बनला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत असा संतप्त आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. अखेर आंदोलनाची तीव्रता पाहून प्रशासनाने ठेकेदार कंपनी खडबडून जागी झाली. शुक्रवार दिनांक 22 मे पासून पोलीस बंदोबस्तात काम सुरू करून 5 दिवसात अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रकल्प समन्वयक श्रीकांत घाडगे यांनी दिल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुटी खिंड ते वर्धनगड घाट पायथा हा संपूर्ण पट्टा गेल्या काही वर्षांपासून भीषण अपघाताचा केंद्रबिंदू ठरला आहे. अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असून शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मात्र प्रशासनाने संबंधित यंत्रणांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. दिनांक 13 मे रोजी वडाचीवाडी येथे आयशर ट्रक आणि मारुती वॅगनर कारमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर संतापाचा जणू स्फोटच झाला. रखडलेले पुलाचे काम, अपूर्ण सुरक्षा व्यवस्था, चुकीचे डायव्हर्शन, इशारा फलकांचा अभाव आणि ठेकेदार कंपनीचे निकृष्ट नियोजन यामुळे अपघात होत असल्याचा आरोप राजाभाऊ बर्गे यांनी केला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन केनेकर, उपनिरीक्षक दीपक शेडगे यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हलगीच्या गजरात सुरू झालेल्या आंदोलनात ग्रामस्थ, युवा कार्यकर्ते आणि विविध गावातील पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग होता. राजाभाऊ बर्गे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक तानाजीराव मदने, जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक जितेंद्र जगदाळे, पंचायत समिती सदस्य संदीप जाधव, बाजार समितीचे उपसभापती तथा रामोशीवाडीचे सरपंच केशव मदने, कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राहुल फत्तेसिंह बर्गे, कुमठे येथील विजय जगदाळे, गोळेवाडी येथील रुपेश गोळे, सांगवीचे सुजित निकम, वाडाजीवाडीचे सरपंच समाधान भोसले, सुनील भोसले, संदीप शिवाजी भोसले, रोहिदास भोसले, विठ्ठल भोसले, एकंबेचे संभाजी चव्हाण, भोसे येथील मानसिंग माने, निलेश घनवट यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते. जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना आता माफी नाही. अपघात घडून नागरिक मरत असताना प्रशासन झोपले होते का, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला. वडाचीवाडी, लासूरने त्रिपुटी खिंड, वर्धनगड घाट परिसरात सातत्याने अपघात होत असून वाहनधारक, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांनी अनेकदा निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्षच केले. त्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. यावेळी वडाचीवाडी, लासूरने कोरेगाव शहर परिसरातील रखडलेली पुलांची व रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावी यासह 15 मागण्यांचे सविस्तर निवेदन आंदोलनकर्त्यांनी प्रकल्प समन्वयक श्रीकांत घाडगे यांच्याकडे सुपूर्द केले. बॉम्बे रेस्टॉरंट ते निढळ दरम्यानची रखडलेली सर्व कामे तातडीने मार्गी लावावीत अशी जोरदार मागणी करण्यात आली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीही आंदोलनात सहभागी होत महामार्गाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा जाहीर केला. पोलीस दलाच्या विनंतीला मान देत आणि ठेकेदार कंपनीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करत आहोत. मात्र दिलेला शब्द पाळला नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन उभे करू असा इशारा राजाभाऊ बर्गे यांनी दिला. साताऱ्यात भव्य माजी सैनिक एकात्मिक संकुल उभारणार, राज्यासाठी आदर्श प्रकल्प ठरेल. पालकमंत्री शंभूराज देसाई. सातारा शहरातील करंजे येथे माजी सैनिक कल्याण विभागाच्या 11 एकर जागेमध्ये भव्य, अद्ययावत आणि सर्व सुविधांनी सुसज्ज असे माजी सैनिक एकात्मिक संकुल उभारण्यात येणार असून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असा विश्वास पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. या संदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतेश हंगे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते तसेच संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या संकुलामध्ये माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरेल असा भव्य मॉल उभारण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी दिल्या. विशेष म्हणजे या मॉलमध्ये महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी किमान 25% जागा राखीव ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. याशिवाय
कॅफेटेरिया, कॅन्टीन आदी आवश्यक सुविधांचाही समावेश करण्यात यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी संबंधित जागेची तातडीने पाहणी करून नियुक्त वास्तू विशारदांशीही चर्चा करत पुढील 15 दिवसात संपूर्ण आराखडा तयार करावा, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच आवश्यकतेनुसार जुन्या इमारती हटवून काही कार्यालये व संकुले तात्पुरती स्थलांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव सैनिक कल्याण कार्यालयाने सादर करावा, असे निर्देशही देण्यात आले. सध्या ही जागा राज्यपाल महोदयांच्या मालकीची असून जागा अधिग्रहणासाठीचा सविस्तर प्रस्ताव 15 दिवसात शासनाकडे पाठवण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. यासाठी राज्यपाल महोदयांकडे सकारात्मक पाठपुरावा करण्यात येईल, असा शब्द पालकमंत्री देसाई यांनी दिला. साताऱ्यात उभारण्यात येणारे हे माजी सैनिक एकात्मिक संकुल दर्जेदार नियोजन आणि सर्वसमावेशक सुविधांमुळे राज्यातील एक आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कनेरखेडमध्ये भारत गॅस वितरणातील गैरव्यवहाराबाबत ग्राहकांचा आरोप, तहसीलदारांना पुराव्यानिशी निवेदन सादर. कनेरखेड तालुका कोरेगाव येथील भारत गॅस ग्राहकांनी कोरेगाव येथील वितरक मे हरीश अँड सन्स यांच्यावर गॅस वितरणात गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप करत सोमवारी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांची भेट घेत पुराव्यानिशी निवेदन सादर केले. गॅस ग्राहकांच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या 2 महिन्यांपासून अनेक ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केले असतानाही त्यांना प्रत्यक्ष गॅस सिलेंडर मिळाला नाही. मात्र मोबाईलवर गॅस डिलिव्हरी झाल्याचे संदेश मिळाले असून संबंधित ग्राहकांच्या गॅस नोंदणी पुस्तकात कोणतीही डिलिव्हरी नोंद नसतानाही एजन्सीकडून गॅस देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकांनी तक्रार निवारणासाठी एजन्सी कार्यालयात भेट दिली असता कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे तसेच अपमानास्पद वागणूक मिळाल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे. विशेषतः महिला, वयोवृद्ध व अशिक्षित ग्राहकांचा गैरफायदा घेत त्यांच्या नावावरील गॅस सिलेंडर इतरांना जादा दराने विक्री केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदीची सखोल तपासणी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांचे ग्राहक क्रमांक व अन्य कागदपत्रेही निवेदनासोबत सादर करण्यात आली आहेत. दरम्यान तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी या तक्रारीची दखल घेत प्रभारी तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी गौरव माने यांच्यामार्फत तक्रारीची चौकशी केली जाईल. तसेच संबंधित गॅस एजन्सीला पत्र देऊन अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे सादर केला जाईल, अशी ग्वाही दिली. तसेच महसूल प्रशासनामार्फत भारत गॅसच्या सातारा जिल्हा वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रारीची पडताळणी व आवश्यक कारवाई करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.